सर्वांना माझा नमस्कार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे, अमेझॉन फीचर इंजिनिअरिंग आणि लीडरशिप फॉर इक्विटी यांच्या संयुक्त विद्यमाने कॉम्प्युटर सायन्स टीचिंग एक्सलन्स कार्यक्रम यातील PLC2 म्हणजेच अल्गोरिदम याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी आपण हे सत्र आज आयोजित केलेलं आहे. या सत्रामध्ये आपले शिक्षक मेंटॉर श्री मोहन शिंदे सर, श्री मनोज पंचाळ सर आणि मी किरण वाळके आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आजच्या आपल्या PLC2 सत्राचे काही अग्रीमेंट्स असतील. आपला माईक म्यूट ठेवावा. सत्रात सांगितलेल्या गोष्टींची नोंद घ्या. आपली डायरी आपल्या जवळ असू द्या. जिथे प्रश्न विचारले जातील तिथे सहभागी व्हा आणि ज्या कृती असतील त्या कृतीमध्येही सर्वांनी सहभागी व्हा. प्रश्न विचारून शंकांचे निरसन करा आणि उत्तर देण्यासाठी हँडरेज या आयकॉनचा वापर करा अथवा आपण चॅटबॉक्सचा सुद्धा वापर करू शकतो. सर्वात सुरुवातीला आपण आजच्या सत्राची रूपरेषा जाणून घेऊया. सत्राच्या सुरुवातीला आपण एक 10 मिनिटांची ओपनिंग ऍक्टिव्हिटी घेणार आहोत. त्यानंतर 10 मिनिटांचं मार्गदर्शन राहील. त्यानंतर आपण काय शिकलो आणि अल्गोरिदम म्हणजे काय, यामध्ये अल्गोरिदमचा कोडिंग मध्ये वापर. त्यानंतर 15 मिनिटांसाठी आपण रिफ्लेक्शन घेणार आहोत आणि 10 मिनिटांचं क्वेश्चन आन्सर सत्र असणार आहे आणि शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आपण सत्राचं क्लोजिंग घेणार आहोत. सर्वजण या सत्रातील ओपनिंग ऍक्टिव्हिटीसाठी तयारच असतील. आपण आता एक छानशी ओपनिंग ऍक्टिव्हिटी घेणार आहोत. मी आशा करतो की सर्वजण या कृतीमध्ये सहभागी व्हाल. सर्वांना तुमच्या समोर स्क्रीन दिसत असेल. पहा, ही एक छानशी कृती आहे. सर्वांनी यामध्ये सहभागी व्हायचं आहे. मास्टर शेफ पुणे यामध्ये ह्या चित्रामध्ये जी काही तुम्हाला साहित्य दिलेले आहे त्या साहित्याचा वापर करून कोणतीही एक रेसिपी तुम्हाला तयार करायची आहे आणि त्याचा फोटो तुम्हाला ग्रुपवर पाठवायचा आहे. यासाठी तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या नोटबुकचा, वहीचा आणि पेनचा वापर करू शकता. त्याचा वापर करून तुम्हाला छानशी रेसिपी तयार करायची आहे आणि ती आमच्या बरोबर आणि आपल्या सर्वांसोबत शेअर करायची आहे. पाहूयात कोणाची रेसिपी पटकन तयार होते. मला वाटतं यामध्ये महिलांची आघाडी असेल आणि त्या पटकन कृती शेअर करतील, आपली रेसिपी शेअर करतील. जाधव सर या ठिकाणी हँड रेज केलेला आहे. जाधव सर, आपण बोलू शकता. रुपाली मॅडम, आपणही बोलू शकता. कोणी एकाने अनम्यूट व्हा आणि बोला. सर, अंड्याचं ऑमलेट तयार होऊ शकतं 5 वस्तू घेऊन. ओके 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 मॅडम, तुम्ही त्याची रेसिपी तयार करू शकता. त्याची कृती तुम्ही नोटबुक तेल टाकायचं. त्यानंतर कांदा, टोमॅटो चिरून अंड आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून ते फेटायचं सगळं आणि ते तव्यावरती तळून आपण त्याचं ऑमलेट तयार करू शकतो. ओके ओके. यासाठी कोणतं साहित्य घेतलं मॅडम तुम्ही? अंड, कांदा, टोमॅटो, तेल आणि मीठ 5 वस्तू घ्यायच्यात ना. ओके ओके, ठीक. छान 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 रेसिपी बनवली तुम्ही. हॅलो, हा बोला बोला सर. तर किती वस्तू घ्यायचं त्याचं काय हे आहे का? नाही, कोणतेही साहित्य वापरायचे. प्रथम मी तांदूळ घेतले. हा हा, तांदूळ घेऊन म्हणजे मला मसाले भात तयार करायचा आहे. ओके ओके. तर मी प्रथम तांदूळ घेतले. त्याच्यानंतर कुकर मध्ये तेल वगैरे टाकून मसाले, बटाटे चिरून, वाटाणा, कांदा चिरून, वाटाणे सोडून, कांदा चिरून, मिरची वगैरे टाकून ते टाकले. ते आपल्याला व्यवस्थित तयार करण्यासाठी कोथिंबीर पण चिरून घेतली आणि व्यवस्थितपणे ते तयार करून मसाले भात तयार केले. हा, कुमार सर बोला तुम्ही.
किरण सर, जाधव सर बोलतोय. हा बोला सर. ब्रेड ऑमलेट होऊ शकेल किंवा सँडविच पण होऊ शकेल. ब्रेड, टोमॅटो, बेल पेपर, कोरिअंडर, कॅरेट्स असं यूज करून सुद्धा सँडविच सुद्धा बनवता येईल. ठीक आहे, तुम्ही साहित्य बरोबर सांगितलं, त्याची कृती सांगाल एकदा? सुरुवातीला सगळे कट करायचे व्हेजिटेबल्स जेवढे आहेत तेवढे, आणि त्या ब्रेड मध्ये ते सगळे भरायचे. ठीक आहे, छान. आणखी स्नेहल मॅडमला सांगायची रेसिपी. सर मी पावभाजी बनवेल. त्यासाठी साहित्य टोमॅटो, मटार, बटाटा, सिमला, फ्लॉवर, लसूण, मीठ, तेल इत्यादी साहित्य वापरेल आणि त्याची पावभाजी बनवेल. ओके, छान. खूप छान रेसिपी शेअर केल्या सर्वांनी, आणि खरंच महिलांबरोबर पुरुषांनी छान रेसिपी सांगितल्या. सर्वांचं खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, खूप छान सहभाग घेतला सगळ्यांनी. पहा, मागील PLC मध्ये आपण कॉम्प्युटेशनल थिंकिंग म्हणजे काय, त्याचबरोबर कॉम्प्युटेशनल थिंकिंगचे 4 स्तंभ आणि कॉम्प्युटेशनल थिंकिंगद्वारे समस्या निवारण कसं करायचं याची छानशी उदाहरणंही पाहिली आणि सर्वांनी त्यामध्ये सहभागही घेतला होता. त्यानंतर स्क्रॅचमध्ये कोडिंग कसं करायचं, स्क्रॅचचा परिचय हा आपल्याला पांचाळ सरांनी दिला होता, मनोज सरांनी. त्यामध्ये ब्लॉक एरिया, कोड एरिया, स्टेज एरिया, स्प्राईट, बॅकड्रॉप या संकल्पना आपल्या स्पष्ट झाल्या होत्या. त्या सगळ्यांचा वापर करून त्यांनी स्प्राईट मधील संवादही आपल्याला दाखवला होता. कॉम्प्युटेशनल थिंकिंग ही समस्या निवारण करण्याची एक पद्धती आहे, ज्यामध्ये समस्येची मांडणी करून संगणक आणि यंत्र यांचा प्रभावी वापर करून समस्या सोडवली जाते. आता 21व्या शतकामध्ये विद्यार्थ्यांमधील ही कौशल्य विकसित करण्यासाठी कॉम्प्युटेशनल थिंकिंग या पद्धतीचा सर्वत्र जगभरामध्ये वापर केला जातो. या कॉम्प्युटेशनल थिंकिंगच्या 4 पायऱ्या आहेत किंवा 4 स्तंभ आहेत. त्यामधील पहिला स्तंभ आपण याचा परिचय करून घेतलेला आहे, डिकम्पोजिशन. त्यानंतर पॅटर्न रिकग्निशन, ऍब्स्ट्रॅक्शन आणि अल्गोरिदम. अल्गोरिदम म्हणजेच नियमांचा संच. आपण आता आजच्या PLC 2 मध्ये अल्गोरिदम आणि या अल्गोरिदम मध्ये अल्गोरिदमचा वापर, अल्गोरिदम म्हणजे काय, त्याचा कोडिंग मध्ये वापर, त्याची दैनंदिन जीवनातील उदाहरणे आणि शालेय जीवनातील उदाहरणे या सर्वांचा आपण परिचय आजच्या PLC मध्ये आपण करून घेणार आहोत. मी मोहन सरांना अशी विनंती करतो की त्यांनी पुढील सत्र सुरू करावं. धन्यवाद सर. सर्वांनी छानपैकी ॲक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेतला. सर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? येस सर, येस, येतोय आवाज. सर्वांनी छान छान पदार्थ बनवले. मसाले भात बनवला, ऑमलेट बनवलं, सँडविच बनवलं, पावभाजी बनवली, आणि तुम्ही ते शेअर करत असताना तुमची रेसिपी तुम्ही सांगत होतात किंवा शेअर करत होतात. म्हणजे तुम्ही जी काही कृती केलेली आहे ती तुम्ही त्या पदार्थ बनवण्यासाठी जी कृती केली ती तुम्ही सांगत होतात. ही जी कृती आहे म्हणजे तो एक विशिष्ट क्रम आहे पदार्थ बनवण्याचा. जसं की मसाले भात बनवण्यासाठी तुम्ही असं नाही केलं की आधी तांदूळ भाजून घेतले किंवा नंतर ते कांदा वगैरे नंतर शेवट टाकला. तर तुम्ही काहीतरी एक मनामध्ये ठरवलं की मला आधी तेल टाकायचं आहे, नंतर कांदा टाकायचा आहे चिरून, किंवा भाज्या चिरायच्या आहेत, नंतर मला असं या कृती या क्रमाने मला जायचं आहे. तर अगदी एक्झॅक्ट आजची जी PLC आपण ठेवलेली आहे ती अल्गोरिदम याच्यासाठीच आपण ठेवलेली आहे. अल्गोरिदम म्हणजे काय हे आपण आजच्या या PLC मध्ये पाहणार आहोत. तर अल्गोरिदम म्हणजे काय, तर तुम्ही जसं की मग अशी सूचना दिल्या, मला हा पदार्थ बनवायचा आहे, तर मी सुरुवातीला काय करेल, त्यानंतर काय करेल आणि पुन्हा त्यानंतर काय करेल. जसा तुम्ही एक क्रम ठरवला, सूचनांचा क्रम ठरवला आणि तुम्ही तुमच्या समोर असलेली समस्या सोडवलीत.
अगदी त्याचप्रमाणे ठराविक वेळेत विशिष्ट कार्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रमवार सूचनांना अल्गोरिदम असे म्हणतात. म्हणजे तुमचं कार्य एखादं करायचं आहे, तो पदार्थ बनवायचा आहे, ती कृती करायची, तर त्यासाठी तुम्ही ज्या सूचना ठरवल्या त्याला आपण अल्गोरिदम म्हणणार आहोत. अल्गोरिदम ही आवश्यक आउटपुट मिळवण्यासाठी क्रमवार सूचना वापरून समस्या सोडवण्याची एक प्रभावी पद्धत आहे. आता तुम्हाला शेजारी चित्रामध्ये पण दिसतंय की एक विशिष्ट प्रकारचा फ्लो चार्ट तिथं दिसतोय. म्हणजे त्यातून काय आपल्याला समजेल की अशाशी एक कृती केली की शेवट आपल्याला हेच आउटपुट मिळणार आहे जे की आपण ठरवलेलं आहे, आणि त्याला आपण अल्गोरिदम असे म्हणणार आहोत. आता दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे पाहूयात. इथे तुम्हाला 4 उदाहरणं दिसत असतील. यामध्ये चहा बनवणे, ATM मधून पैसे काढणे, त्यानंतर वडापाव बनवणे आणि फोन लावणे, या 4 कृती या ठिकाणी आपल्या दैनंदिन जीवनामधील आहेत. तर चहा बनवताना आपण एक विशिष्ट अशी कृती करतो पहा. सुरुवातीला आपण काय करतो चहा बनवताना? पहिल्यांदा पहिली कृती असेल की गॅस आपण चालू करू शकतो. त्यानंतर आपण त्याच्यावर पातेलं ठेवेल. त्यानंतर आपण पाणी ओतूयात. काही जण चहापत्ती आधी टाकतील किंवा काही जण आधी साखर टाकतील, बरोबर. इथं मात्र तुम्ही तुमच्या मनाने क्रम थोडाफार बदल होऊ शकतो, तिथं बदल करू शकता. तर त्यानंतर तुम्ही दूध टाकाल, त्याला उकळी आणू द्याल. तर हा तुमचा एक काय झाला, सूचनांचा क्रम झाला. आणि तो क्रम कशासाठी केलेला आहे? तर चहा बनवण्यासाठी. तर हाच क्रम म्हणजेच अल्गोरिदम आहे. जसं की ATM मधील पैसे काढणे. पहा, आता SBI बँक असेल, ICICI बँक असेल, HDFC बँक असेल, कॅनरा बँक असेल, प्रत्येकाचा एक अल्गोरिदम ठरलेला आहे. प्रत्येकाचा एक अल्गोरिदम ठरलेला आहे. पैसे काढताना सुरुवातीला तुम्हाला कार्ड इन्सर्ट करावं लागेल, नंतर तुम्हाला पिन टाकावा लागेल, नंतर तुम्हाला रक्कम टाकावी लागेल, आणि मग तुम्हाला कन्फर्म असं बटन दाबून तुम्हाला ते पैसे काढता येतील. तर हा तुमचा एक सिक्वेन्स झाला. तर SBIच्या बाबतीत काय होईल? SBI मध्ये असं विचारलं जाईल कदाचित, ATM कार्ड इन्सर्ट करा, तुमची रक्कम टाका आणि मग तुम्हाला पिन टाका असं म्हणेल ते. कदाचित हा अल्गोरिदम दुसऱ्या बँकेच्या ATM साठी वेगळा असेल, कारण तो त्यांचा अल्गोरिदम असणार आहे. तर HDFC बँक काय करेल, कदाचित आधी रक्कम टाका म्हणण्याऐवजी आधी पिन टाका म्हणेल आणि नंतर रक्कम टाका म्हणेल. तर इथं मात्र थोडाफार बदल असू शकतो, कारण तो त्या बँकेचा अल्गोरिदम असणार आहे. त्यानंतर पुढे आहे वडापाव बनवणे. आता इथं देखील प्रत्येकाची कृती वेगळी असू शकते. त्यानंतर फोन लावणे. फोन लावताना देखील प्रत्येकाची कृती वेगळी असू शकते, जशी की त्यांच्या कंपनीने जसे त्यांना ॲप वापरासाठी दिलेले आहे त्या पद्धतीने. तर ही झाली आपली दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे आणि त्यासाठी असलेला अल्गोरिदम. अल्गोरिदम याच्यासाठी आपण शाळेत याचा वापर कसा करता येऊ शकतो किंवा शाळेमधील काही उदाहरणं आपण या ठिकाणी पाहूयात. तर शाळेत जायचं असेल तर अल्गोरिदम काय असेल बरं मुलांचा? तर ते सकाळी उठतील, आंघोळ करतील, नाश्ता करतील, बॅग भरतील, कपडे घालतील, बॅग घेऊन बसने किंवा चालत ते शाळेपर्यंत पोहोचतील. म्हणजे हा त्यांचा एक विशिष्ट त्यांचा ठरलेला अल्गोरिदम असेल. याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी आहे त्यांची थोडीफार कृती मागे पुढे असू शकते. जर पाठाचं नियोजन करायचं असेल तर या ठिकाणी प्रत्येक शिक्षकाचा अल्गोरिदम वेगळा असू शकतो. म्हणजे काय, प्रत्येकाच्या सूचनांचा क्रम वेगळा असू शकतो. तुम्हाला जर चित्र काढायचं असेल तर चित्र काढताना देखील काही जण आधी स्केच करतील, नंतर ते कलर घेतील, नंतर पाणी घेतील किंवा ब्रश घेतील आणि ते चित्र रंगवतील. काही जण विदाऊट स्केच डायरेक्ट वॉटर कलरने रंगवायला सुरुवात करतील. म्हणजे ही त्यांची कृती झाली आणि ती कृती पूर्ण करण्यासाठी केलेल्या सूचनांचा क्रम हा अल्गोरिदम आहे. पुस्तक वाचन करायचं असेल तर त्यासाठी देखील वेगळा अल्गोरिदम असणार आहे. तर या सगळ्या सूचनांचा क्रम म्हणजेच अल्गोरिदम आहे
आणि हा अल्गोरिदम आपण स्क्रॅचमध्ये कसा वापरणार आहोत, किंवा स्क्रॅच हे सॉफ्टवेअर सगळ्यांना माहिती झालेलं आहे, किंवा स्क्रॅचऐवजी ज्यांनी पिक्टोब्लॉक्स वापरलं आहे त्या पिक्टोब्लॉक्सची देखील तुम्हाला पूर्णपणे ओळख झालेली असणार आहे. तर स्क्रॅचमध्ये किंवा पिक्टोब्लॉक्समध्ये हा अल्गोरिदम तुम्हाला कसा वापरता येईल, तुम्ही कशा प्रकारे एखादी समस्या किंवा एखादा प्रश्न सोडवण्यासाठी सूचनांचा क्रम अल्गोरिदम त्या स्क्रॅचमध्ये कसा तयार करू शकाल, या गोष्टी आपण पुढील पाठामध्ये पाहणार आहोत. तर मी मनोज सरांना विनंती करतो की आपण अल्गोरिदमचा स्क्रॅच कोडिंगमध्ये कसा वापर करू शकतो हे आपण शिक्षकांना माहिती द्यावी. मनोज सर, आपण आपलं शेअरिंग करावं. ओके, थँक्यू सर. अतिशय छान पद्धतीने आपण ओपनिंग ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे आणि अल्गोरिदम म्हणजे काय ही संकल्पना देखील या ठिकाणी समजून घेतली. अल्गोरिदम म्हणजे काय हे अतिशय छानपणे आपण सांगितलं. त्याचबरोबर अल्गोरिदमची दैनंदिन जीवनातील उदाहरणं देखील आपण सांगितली. उदाहरणार्थ चहा बनवणे असेल, वडापाव बनवणे असेल, त्याचबरोबर एटीएम मधनं पैसे काढणे असेल. या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की एटीएम मधनं पैसे काढताना तुम्ही बघा सांगितलं की प्रत्येक बँकेचा अल्गोरिदम हा वेगवेगळा असतो, दिलेल्या सूचनांचा क्रम वेगळा असतो. काही बँका अगोदर कार्ड इन्सर्ट करायला लावतात, ते कार्ड पुन्हा काढून घ्या असं म्हणतात. काहींच्या सूचना अशा असतात की कार्ड जोपर्यंत ट्रान्झॅक्शन होत नाही तोपर्यंत आतमध्येच राहिलं पाहिजे. त्याचबरोबर काही अल्गोरिदम फास्ट असतात की आपल्याला एखाद्या ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर आपण 1 क्लिक मध्ये पैसे सिलेक्शन करू शकतो. काही ठिकाणी 2000 ऑटोमॅटिक असतं, 5000, 10,000 अशा पट्टीमध्ये अगोदरच सिलेक्ट करून ठेवलेलं असतं. त्यानंतर आपल्याला आपला कोड विचारला जातो आणि मग आपण आपले पैसे काढू शकतो आणि त्या बँकेच्या अल्गोरिदमनुसार, त्या एटीएमच्या अल्गोरिदमनुसार आपण त्या एटीएमचा वापर करू शकतो. ह्याच गोष्टी दैनंदिन जीवनामध्ये देखील आहेत. अल्गोरिदमचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वापर करतो. त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये देखील अल्गोरिदमचा वापर केला जातो. पहा, सकाळी उठल्यानंतर मुलं शाळेमध्ये तयार होतात. जसं मगाशी एक आपल्याला स्क्रीनवर चित्र दिसत होतं. तर मुलं सकाळी उठल्यानंतर त्यांच्या पद्धतीने त्यांच्या वेळेनुसार शाळेसाठी तयार होत असतात. शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षक आपण संध्याकाळी अगोदरच नियोजन करून ठेवत असतो की उद्या गेल्यानंतर आपण आपल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवणार आहोत किंवा शिकवण्याचा क्रम काय असणार आहे, सुरुवातीला कोणत्या विषयाचं अध्यापन करणार आहोत का, अध्यापन झाल्यानंतर त्याची रिव्हिजन घेणार आहोत. अशा पद्धतीचं नियोजन हे आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण शाळे संदर्भामध्ये आपल्या विद्यार्थ्यांसंदर्भामध्ये करतच असतो. तर आपल्या शैक्षणिक पाठ्यपुस्तकांमध्ये किंवा आपल्या अध्यापनामध्ये आपण या अल्गोरिदमचा वापर कसा करणार आहोत किंवा आपल्या अध्यापनातील, शाळेतील, दैनंदिन जीवनातील वेगवेगळी उदाहरणं किंवा संकल्पना त्याचा आपण स्क्रॅच मध्ये आणि कोडिंग मध्ये कसा वापर करणार आहोत हे आपण या पुढील सत्रामध्ये पाहणार आहोत. बघा, या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की अल्गोरिदम या संकल्पनेचा वापर करून आपण त्रिकोण तयार करायचा आहे. तर बघा, मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं किंवा तुम्हाला विचारावंसं वाटतं की त्रिकोण तयार करायचा आपल्याला वहीवर असेल, पेन्सिलने करायचा असेल तर आपला अल्गोरिदम काय असणार आहे, आपण कोणत्या कोणत्या कृती करणार आहोत किंवा करू शकतो. तुमच्यापैकी कोणी हँडरेस करून किंवा अनम्यूट होऊन सांगू शकेल का की आपल्याला त्रिकोण काढायचा आहे किंवा विद्यार्थी त्रिकोण काढणार आहेत तर विद्यार्थी या कृती करतील. तर मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही कोणीही पुढाकार घ्यावा आणि त्रिकोण कसा काढायचा हे एकदा सांगावं. घाबरण्याची काहीच गरज नाही, आपण आपलं उत्तर सांगू शकता. तुम्ही जे सांगाल ते बरोबर असणार आहे, कारण की त्रिकोण हा सर्वांनाच काढता येतो. फक्त काढण्याची पद्धत वेगळी असणार आहे की सुरुवात वेगळी असणार आहे. तर आपलं शेअरिंग महत्वाचं आहे. कृपया कोणी एकाने सांगावं. वाघमारे सर. त्रिकोण काढताना पहिल्यांदा पेन्सिल आणि पट्टी घेऊन पहिल्यांदा पायाची रेषा काढतो आणि त्यानंतर मग एक कॉमन वरती बिंदू घेऊन ते 2 बिंदू पट्टीने पेन्सिलच्या आधारे जोडले जातील. अशा पद्धतीने त्रिकोण काढता येईल. ठीक आहे सर. बघा, याच ठिकाणी मसूद सरांनी सांगितलंय की त्रिकोण कशा पद्धतीने काढायचा. तर आपल्याला हा त्रिकोण काढायचा आहे स्क्रॅच मध्ये. स्क्रॅच या ऍप्लिकेशनची सर्वांना ओळख झालेली आहे, तर सर्वजण ते हाताळतात. पण स्क्रॅच मध्ये आपण कशा पद्धतीने त्रिकोण काढणार आहोत हे आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहूया. बघा, आपल्याला कोडिंग मध्ये आपण मागच्या तासिकेमध्ये पाहिलं होतं स्क्रॅच मध्ये सोडवताना की आपल्याला सुरुवात करताना प्रोजेक्टची
व्हेन ग्रीन फ्लॅग क्लिक हा ऑप्शन सर्वात पहिल्यांदा घ्यायचा आहे, तर तो त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला पेन सिलेक्ट करावा लागणार आहे, पेन हातामध्ये घ्यावा लागणार आहे, पेन्सिल हातामध्ये घ्यावी लागणार आहे, तेव्हा आपण त्रिकोण काढू शकणार आहोत. ही दुसरी स्टेप आहे. त्यानंतर तो पेन आपल्याला कागदावर टेकवावा लागणार आहे, म्हणजे पेन डाऊन करावा लागणार आहे. ही कृती देखील या ठिकाणी करावी लागणार आहे. बघा, कोडिंग जी करतोय आपण, कोडिंग ही संकल्पना आपण, कोडिंग म्हणजे काय तर संगणकाला सूचना देणे. तर पेन उचलण्यापासून ते पेन ठेवण्यापर्यंतच्या सूचना संगणकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. संगणकापर्यंत ज्या सूचना पोहोचतील तशाच पद्धतीने आपल्याला आउटपुट मिळणार आहे. पुढची सूचना पहा, मूव्ह 100 स्टेप्स, 100 पावले पुढे जा. म्हणजेच जसे वाघमारे सरांनी सांगितलं की सुरुवातीची बेसलाईन काढणार आहे, त्या बेसलाईनचा अर्थ या ठिकाणी घेतलेला आहे की 100 पावले पुढे जा. 100 पावले पुढे जा. पुढे जाताना तो नुसताच पुढे जाणार नाही, तर पेन डाऊन केलेला आहे, त्यामुळे पेनने रेषा मारत तो पुढे जाणार आहे. आणि कोण पुढे जाणार आहे तर आपण सिलेक्ट केलेला स्प्राईट. पुढे आहे वेट 2 सेकंड्स, 2 सेकंदासाठी थांब. जेव्हा आपण रेषा मारू त्यावेळेस आपल्याला काही ठिकाणी काही सेकंदासाठी पॉज घ्यावा लागणार आहे, त्यामुळे त्या ठिकाणी आपण वेट 2 सेकंड हे या ठिकाणी आपण ब्लॉक घेतलेला आहे. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये त्रिकोण दिसतोय किंवा स्लाइड वरती त्रिकोण दिसतोय. तर पुढची आपली आज्ञा आहे टर्न 120 डिग्री. बघा, त्रिकोण काढताना जर आपल्याला तो लघुकोण काढायचा असेल तर तो 120 डिग्री मध्ये आपल्याला वळवावा लागेल क्लॉकवाईज. तेव्हा तो आपल्याला त्रिकोणाची ही दुसरी रेषा मिळणार आहे. पहिली रेषा जर आपण काढलेली आहे जी 100 स्टेप्स चाला या सूचनेद्वारे. दुसरी सूचना असणार आहे टर्न 120 डिग्री, 120 अँगल मध्ये तुम्ही वळा. आणि पुन्हा मूव्ह 100 स्टेप्स, पुन्हा 100 पावले पुढे जा. पुढे जाताना नुसतेच जाऊ नका, तर रेषा मारत जा. अशा प्रकारे आपल्याला त्रिकोणाची दुसरी बाजू देखील या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. पुन्हा आपली आज्ञा आहे की वेट फॉर 2 सेकंड्स, 2 सेकंदासाठी तुम्ही काय करा, पॉज घ्या. पुन्हा त्या ठिकाणाहून 120 डिग्री मध्ये क्लॉकवाईज वळायचं आहे. ही दुसरी आपली सूचना आहे, टर्न 120 डिग्री क्लॉकवाईज. आणि पुन्हा मूव्ह 100 स्टेप्स, जाताना पुन्हा रेषा मारत मारत जा. आणि शेवटची आपली सूचना आहे की पेन अप. पेन अप म्हणजे पेन उचला आणि त्या ठिकाणी आपलं जे काम आहे ते थांबवा. अशा प्रकारे आपल्याला त्रिकोण मिळणार आहे. तर इथपर्यंत आपण हे जे काही लिहिलेलं आहे याला आपण अल्गोरिदम म्हणणार आहोत. जर या अल्गोरिदम मध्ये जर काही चूक झाली किंवा अल्गोरिदम आपण वेगळा लिहिला तर आपल्याला त्रिकोण त्या ठिकाणी मिळणार नाही. आपल्याला जर योग्य आउटपुट हवं असेल तर आपला अल्गोरिदम देखील ॲक्युरेट असायला हवा. तर पुढच्या स्लाइडवर जाऊया. बघा, आता जो आपण अल्गोरिदम पाहिलेला आहे सुरुवातीपासून, तो अल्गोरिदम आपण त्याचा डेमो पाहणार आहोत स्क्रॅच या ऍप्लिकेशन मध्ये. स्क्रॅच प्लॅटफॉर्म वरती आपण त्याचा डेमो करून पाहूया. तर या ठिकाणी मी स्क्रीन शेअर करणार आहे मोहन सर. तर या ठिकाणी पहा, आपण स्क्रॅच हे ऍप्लिकेशन या ठिकाणी स्क्रॅच प्लॅटफॉर्म वरती आलेलो आहोत. जसं की मागील तासिकेमध्ये आपण डेमो घेतला होता, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण डेमो घेणार आहोत. आणि स्क्रॅच या ऍप्लिकेशनचा वापर करून, अल्गोरिदम संकल्पनेचा वापर करून एक त्रिकोण तयार करणार आहोत. बघा, या ठिकाणी आपण मागील तासिकेमध्ये पाहिल्याप्रमाणे हे कोड ब्लॉक एरिया आहे, हा कोड एरिया आहे आणि हा मॉनिटर एरिया आहे. या ठिकाणी स्प्राईट आहे, ते स्प्राईट मी या ठिकाणी चेंज करत आहे. या ठिकाणी स्प्राईट म्हणून मी एक एरो घेतलेला आहे. एरोची साईज मी 150 घेतलेली आहे. बघा, आपल्याला त्रिकोण तयार करायचा आहे. त्रिकोण तयार करताना सर्वात प्रथम आपल्या प्रोजेक्टची सुरुवात करताना आपण नेहमीप्रमाणे वेन फ्लॅग क्लिक या ब्लॉक पासून करत असतो. सिलेक्ट पेन करताना आपल्याला पेन सिलेक्ट करायचा आहे, तर तो कुठून करायचा. मागील तासिकेमध्ये मी या ठिकाणी कोपऱ्यात सांगितलं होतं बघा, एक्सटेन्शन आहेत या ठिकाणी, ऍड एक्सटेन्शन. ऍड एक्सटेन्शन वर आपण क्लिक करूया. या ठिकाणी बरेच एक्सटेन्शन आहेत, म्युझिक आहे, पेन आहे, व्हिडिओ सेन्सिंग आहे, त्यानंतर टच टेक्स्ट टू स्पीच आहे, ट्रान्सलेट आहे. अशा प्रकारची वेगवेगळे एक्सटेन्शन आहेत. या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या नंबरला पेन हे एक्सटेन्शन दिसत आहे. त्यावर मी क्लिक केल्यानंतर मला पेन संदर्भामध्ये बरेचसे ब्लॉक्स या ठिकाणी मिळालेले आहेत. या ठिकाणी पहिला आहे इरेज ऑल, स्टॅम्प, पेन डाऊन, पेन अप, सेट पेन कलर. तर या ठिकाणी मी काय करतो, सुरुवातीला
इरेज ऑलचा ब्लॉक या ठिकाणी घेतो. इरेज ऑलचा ब्लॉक या ठिकाणी घेण्यामागे कारण असं की जर पूर्वी काही आपल्या स्क्रीनवर असेल ते काय होणार आहे, इरेज होणार आहे. जेव्हा आपण एखादा त्रिकोण बनवू तर नवीन पुन्हा त्रिकोण बनवण्यासाठी पहिला त्रिकोण जाणं गरजेचं आहे. त्यामुळे इरेज ऑलचा ऑप्शन या ठिकाणी मी घेतलेला आहे. त्यानंतर आपण पेन डाऊन बघा, तिसऱ्या क्रमांकाला पेन डाऊनचा ब्लॉक आहे, तो पेन डाऊनचा ब्लॉक या ठिकाणी मी घेतलेला आहे. सर माझा आवाज येत आहे ना? येतोय. स्क्रीन दिसत आहे? दिसतोय स्क्रीन. ओके ओके. पेन डाऊनच्या ऑप्शन नंतर बघा आपली पुढची स्टेप होती की मूव्ह 100 स्टेप, 100 पावले पुढे जा. बघा हे कशा पद्धतीने घेणार आहोत आपण. मोशन ब्लॉक मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी मूव्ह या ब्लॉकचा आपल्याला वापर करता येणार आहे. तो ड्रॅग करून मी इकडे आपल्या कोड एरियामध्ये घेतला आणि मला 100 पावले चालायची आहे, तर मी 100 पावले अशा पद्धतीने या ठिकाणी लिहिलेलं आहे की मूव्ह 100 स्टेप्स. त्यानंतर बघा की आता 100 पावले चालल्यानंतर आपल्याला 2 सेकंद थांबायचंय. तर थांबण्याची क्रिया आपण कंट्रोल करण्यासाठी वापरतो. कंट्रोल मधनं वेट हा ब्लॉक घ्यायचा आहे आणि या ठिकाणी मी वेट फॉर 2 सेकंड हा ब्लॉक या ठिकाणी जोडलाय. पुढे आहे आपल्याला टर्न 120 डिग्रीज. बघा चालणे, फिरणे, वळणे या सगळ्या क्रिया या मोशन ब्लॉक मध्ये आपल्याला सापडतील. बघा मोशन ब्लॉक मध्ये टर्न 120 क्लॉकवाईज. जर अँटी क्लॉकवाईज जर घ्यायचा असेल तर हा ब्लॉक घ्यायचा, क्लॉकवाईज जर घ्यायचा असेल तर हा ब्लॉक घेणार आहोत आपण. तर आपल्याला क्लॉकवाईज फिरायचंय त्यामुळे मी हा ब्लॉक घेतलेला आहे. इथे लिहिलंय मी 120 डिग्री, टर्न 120 डिग्री. त्यानंतर पुन्हा पहा आपल्याला 100 पावले पुढे जायचे. मूव्ह 100 स्टेप. त्यानंतर आपल्याला पुन्हा सांगायचंय की वेट फॉर 2 सेकंड. वेटचा ऑप्शन आहे आपला कंट्रोल मध्ये, वेट फॉर 2 सेकंड. त्यानंतर आपली पुढची सूचना असणार आहे की टर्न 120 डिग्री. त्यानंतर पुन्हा मूव्ह 100 स्टेप्स. सुरुवातीला या ठिकाणी 100 पावले चालू, त्यानंतर 2दा आणि 3दा आपण 100 पावले चालू, म्हणजे 3 वेळा आपण ही कृती केलेली आहे आणि 2दा 120 डिग्री मध्ये वळण्याची. म्हणजे या ठिकाणी आपला त्रिकोण पूर्ण होणार आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला घ्यायचं आहे पेन अप. चिनू काय करायचे? चिनू इथं छळते आईला बघा. नाही मावशी. तर आपण आपला कोड छळायला योग्य लय प्रकारे चांगलं आहे. झालाय की नाही हे बघूया. पूर्वा कोण आहे? पूर्वा भागवत. कृपया माईक बंद करा आपला. पूर्वा भागवत. पहा या ठिकाणी आपला त्रिकोण झालेला आहे. आपला कोड योग्य प्रकारे रन होत आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी त्रिकोण आपला पूर्ण झालेला आहे. तर अशा पद्धतीने योग्य सूचनांचा क्रम जर वापरला आपण तर आपण या ठिकाणी त्रिकोण ही संकल्पना विद्यार्थ्यांना कोडिंगच्या माध्यमातून, स्क्रॅच या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकतो. मनोज सर, थोडीशी शंका अशी होती की चाचणीत आहे ना 3 वेळा टर्म दिलं होतं आणि उत्तर त्याचं त्रिकोणच सांगत होतं. बरोबर. इथं 2 वेळा टर्न आणि त्रिकोण झाला, तिथं 3 वेळा टर्न त्रिकोण, असं कसं काय? कारण प्रत्यक्षात 3 वेळा टर्न म्हटल्यानंतर आम्हाला वाटलं की चौकोन. नाही बघा या ठिकाणी काय झालेलं आहे की आपण सुरुवातीला 100 पावले चालायला लावलेले नाही का. 100 पावलं इथे आहे बघा. या ठिकाणी चौथ्या नंबरला आपण 100 पावले चाललो. एकदा टर्न एकदा झाल्यानंतर आपला बेस तर ऑलरेडी तयार झालेला आहे. बरोबर.
एकदा टर्न झाल्यानंतर आपली एकदा टर्न होऊन जर 100 पावले पुढे गेलो तर आपले ऑलरेडी 2 अँगल्स 2 बाजू तयार झालेले आहेत. आणि दुसऱ्यांदा टर्न होऊन 100 पावले पुढे गेल्यानंतर आपली तिसरी बाजू तर ऑटोमॅटिक तयार होती. आपण पुन्हा एकदा काय करूया, तिसऱ्यांदा आपण टर्न होण्याचा प्रयत्न करूया. ओके, 120 आपण पुन्हा एकदा वापरूया, काय होतं हे पाहूया. आपल्याला शंका आली तर आपण काय करायचं, त्या ठिकाणी ट्रायल अँड एरर मेथडचा वापर करून आपण पुन्हा आपण त्या ठिकाणी तशा पद्धतीचं ब्लॉक वापरून पाहूया. बघा सर, बरोबर आहे का? तीनदा आपण टर्न वापरलेला आहे बघा. या ठिकाणी तीनदा टर्न वापरलाय आणि तीनदा मूव्ह 100 स्टेप्स वापरलाय. आणि आपला कोड कशा पद्धतीने रन होतो ते पाहूया. सर पाहिलं का तुम्ही? हो, पाहिलं. तर तिसऱ्यांदा जरी आपण केलं ना तरी त्याच रेषेवरती पुन्हा तो रेष मारतोय. बरोबर आहे? हा, मग एक असं वाटतं ना की बाबा डबल रेषा कशाला, त्रिकोण तयार करतो ना आपण सुद्धा मुलांना असं सांगतो ना की एक रेष काढा, दुसरी रेष काढा, तिसरी रेष काढा, झाला त्रिकोण. हा बरोबर. तर आपण असं नाही सांगत, आपण असं सांगत नाही की डबल रेष मारा एकाच रेषेवर, नाही का? तो प्रश्न थोडा कन्फ्युजिंग वाटला. बघा, आपण पुन्हा एकदा डेमो पाहूया. म्हणजे बघा, एक रेष, 2 रेष, 3 रेष आणि ही 4थी रेष. म्हणजे तीनदा जर आपण ऑप्शन सिलेक्ट केला तर आपण जिथून सुरुवात केली होती तिथपर्यंत पोहोचतोय. बरोबर. आणि 2दा जर आपण टर्नचा अँगलचा वापर केला तर आपण त्रिकोण पूर्ण करतोय फक्त. बरोबर. तर दोन्ही प्रकारे पण त्रिकोणच तयार होतोय. तुम्ही योग्य तो पर्याय त्या ठिकाणी वापरू शकता. आणखी काही शंका आहेत का कोणाला? काही अँगल चेंज असतो ना सर, अँगल चेंज मध्ये ओळखता येतो. चौकोनाचा अँगल हा 90 डिग्री राहतो आणि त्रिकोणाला 120 राहतो. त्याच्यावरून ती आपण आकृती ओळखू शकतो कशाची आहे. हा, ते तर आहेच ना. चौकोनाला 90 डिग्री जातो आणि त्रिकोणाला 120 जातो. त्यामुळे कृती ओळखू शकतो आपण की त्रिकोणाची आहे का चौकोनाची आहे. पण सरांचं असं म्हणणं होतं की त्रिकोण तयार करताना आपल्या प्रश्न ह्याच्यामध्ये 3दा टर्न करा असा एक ऑप्शन होता. बरोबर सर? बरोबर. असेल ना सर, अँगल दिला असेल ना, मग त्या अँगल वरून ओळखायला येतं आपल्याला. नाही, प्रश्न असा होता म्हणजे माझ्या माहितीनुसार की किती वेळेस वळावं लागेल अशा प्रकारचा प्रश्न होता. बरोबर ना सर? नाही, प्रश्न असा होता सर की 3 वेळा टर्न हेच दिल्या होत्या आणि तसं तयार करायला केल्यानंतर काय तयार होत्या सर? स्टेप दिल्या होत्या आणि या स्टेप नुसार आकृती कोणती तयार होईल असा प्रश्न होता. 120 नुसार त्रिकोणच तयार होणार हे आपल्या लक्षात येणार आहे त्या ठिकाणी. बरोबर. बर, आणखी काही शंका आहेत का या संदर्भामध्ये? गौरव कोथिंबीर सरांचा हँड रेज बघा, त्यांना विचारा काही शंका आहेत का? हा, विचारा तुम्ही. मी हे केलेले, शेअर केले, त्यामुळे मला दिसत नाही. सर हॅलो. हा बोला सर. सर ते टर्न 120 क्लॉकवाईज आहे ना, तर तिथं टर्न 120 अँटी क्लॉकवाईज घेतलं तर त्रिकोण असा सुईचा तयार होईल ना सरळ. हा, बरोबर आहे तुमचं. बरोबर आहे तुमचं. ठीक आहे, आपण तशा पद्धतीचा घेऊ शकतो ब्लॉक. डेमो दाखवताना असं दाखवलंय, फक्त त्यांनी सांगितले. आपण सुरुवातीला त्रिकोण दाखवला होता ना वहीवर काढायला, तो सुईचा होता, हा उलटा झाला ना, त्यामुळे मी म्हटलं अँटी क्लॉकवाईज. सांगताना त्यांनी बरोबर सांगितलं की दोन्ही आपण निवडू शकतो. हा, दोन्ही निवडू शकतो. पण हा सुरुवातीला ब्लॉक होता म्हणून मी सुरुवातीचा घेतला. आपण अँटी क्लॉकवाईज पण घेऊ शकतो, तसाही होतो त्रिकोण. सर हॅलो. हा बोला. आपल्याला जर आता विशाल कोण त्रिकोण बनवायचा असेल
तर ते 120 ऐवजी ते आपल्याला माप बदलावं लागतील ना ते. हा, मग ते आपण आपल्या त्या पद्धतीने बदलू शकतो ना माप. आणि पुढे 100 स्टेप जाणार आहोत का 200 स्टेप जाणार आहोत हे सुद्धा बदलू शकतो आपण. मला काय म्हणायचं ते स्टेप म्हणजे आपलं सेंटीमीटर म्हणजे अंतर किती असतं ते स्टेप मध्ये? तसं नाही बघा सर, आपल्याला सांगता येणार. आपण अंदाजे घेऊ शकतो. आता मी या ठिकाणी तुम्हाला उदाहरण दाखवू शकतो. मी 100 केले ना, तर या ठिकाणी आपण 150 घेऊया. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी आपण 150 घेऊया. तर किती मोठी रेष तयार होते ते आपण पाहूया या ठिकाणी. माझी शंका कशी आहे की हा समजा समभुज त्रिकोण तयार झाला ना तुम्ही केलेला हा. हो हो हो. जर आपल्याला म्हणजे वेगवेगळ्या मापाचा त्रिकोण तयार करायचा असेल तर मग कसं करायचं? बघा ना, आता आपण मी या ठिकाणी 150 माप घेतल्या. 150 घेतल्यानंतर एक बाजू समजा 150, एक बाजू 100, एक बाजू 70 असं घ्यायचं असेल तर होईल का त्रिकोण तयार? सर स्टेप बदला ना, स्टेप प्रत्येक ठिकाणी चेंज केल्यानंतर होईल ना सर. स्टेप म्हणजेच रेषा आहे ती किती सेंटीमीटरची घेणार आहे आपण ती स्टेप. तुम्हाला जे पाहिजे चेंज होईल ना. मग काय चेंज होईल? ट्राय अँड एरर मेथडचा वापर करून आपल्याला करावं लागेल ते, कारण त्याचे विशिष्ट बघा. आता आपण मी पण या ठिकाणी आपण डेमोच करतोय. सुरुवातीला पहिल्यांदा 150 स्टेप घेतलेल्या आहेत, नंतर 180 घेतल्यात आणि नंतर 200 घेतल्यात. आउटपुट काय मिळते पाहूया आपण. ओके. बघा आता आउटपुट काय आलं पहा. ही जी आपण तिसऱ्यांदा रेषा जी वाढवली, तिसऱ्यांदा शेवटी आपण एकदा हे एक्स्ट्रा वाढवली. हा, हे एक्स्ट्रा वाढवली, त्यामुळे हा बाजूला आलेला आहे या ठिकाणी. तर हे एक्स्ट्रा काढून मग आपण करूया, बघूया. बघा काय झालं आपल्या त्रिकोणाचं. म्हणजे होऊ शकतो, पण आपल्याला हे जे हा जो गॅप आहे, हा जो गॅप आहे, स्टेप किती हवी, प्रत्येक टर्नला स्टेप किती पाहिजेत हे आपल्याला अगोदर काढावं लागणार आहे. हे आपल्याला शोधावं लागेल. कसं शोधणार, तर आपण ट्राय करून, आपण असं जे आता ट्राय करून आपण करतोय त्या पद्धतीने आपल्याला हे करावं लागणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण भरपूर व्हरायटी करू शकतो. ते आपण आपली क्रिएटिव्हिटी जशा पद्धतीने वापरू त्या पद्धतीने करू शकतो. आपण मूळ संकल्पना समजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आणखीन भरपूर काही करू शकतो. ठीक आहे. आणखी कोणाला काही बोलायचंय? सर मग वर्तुळ काढायचं म्हटलं कसं काढावं? सर वर्तुळ मी सांगितलं असतं, पण वर्तुळ काढण्याचा प्रश्न आपल्या पीएलसी मध्ये आहे. सर CC1 चा जो कोर्स पुढे चालू होता त्याच्यामध्ये आहे वर्तुळ काढायला काढण्याचं. तर तो 360 डिग्रीचा येतो काढता. तर थोडस आपण ट्रायल अँड एरर मेथडनी केलं तर होणार आहे. ते नाहीच झालं तर आपण पुढच्या पीएलसीला समजून घेऊया. चालेल? हा बोला. हॅलो, प्रश्न आहे ना की वर्तुळ, त्रिकोण आणि चौकोन हे तिन्ही आकृत्या एकत्र काढायचे का त्याच्या फाईल वेगवेगळ्या करून सबमिट करायचे? बरोबर, छान प्रश्न आहे हा. तर आपल्याला त्या तिन्ही फाईल वेगवेगळ्या करायच्या आहेत. त्रिकोण काढण्याची फाईल आता सांगितल्याप्रमाणे वेगळी करायची आहे, वर्तुळ काढण्याची वेगळी करायची आहे आणि चौकोन काढण्याची वेगळी करायची आहे. बरं. आणखीन एक प्रश्न, त्रिकोण काढताना जो टोक आहे तो वरच्या साईडला पाहिजे का खालच्या साईडला पाहिजे? तसं काय नाही मॅडम, त्रिकोण आपण कोणत्याही पद्धतीने काढू शकतो ना. आता मी या ठिकाणी अँटी क्लॉकवाईज घेतले त्यामुळे तो असा आलेला आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीने वापरू शकता. किती काही चूक बरोबर असणार नाही ना. ओके चालेल. सर ते ज्या 3 आकृत्या आहेत ना त्याला ते एकच फाईल मध्ये 3 स्प्राईट घेऊन वेगवेगळे वेटिंग देऊन काढायचे. म्हणजे त्याच्यामध्ये जे व्हिडिओ दिलाय ना तो त्या पद्धतीचा आहे सर, तसा वेगवेगळी नाहीये. एकाच ह्याच्यावरती 3 स्प्राईट घ्यायचे वेगवेगळे आणि त्या पहिल्या स्प्राईटला नाही द्यायचं, पण दुसऱ्या आणि तिसऱ्याला वेटिंग देऊन त्या तिन्ही आकृत्या एकाच फाईलवर येतात. नाही, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही वेगवेगळे जरी काढलं ना, वेगवेगळे फाईल जरी अपलोड केल्या तर तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता. अपलोड करायला संधी आहेत त्या ठिकाणी. आम्ही पण अपलोड केलेल्या आहेत त्या ठिकाणी. तर वेगवेगळ्या सुद्धा करू शकता तुम्ही. एकत्र जर केली तर चालेल ना, कारण मी एकत्र बनवले 3 स्प्राईट घेऊन. यात थोडस ऍड करू का मी?
हा. तुम्ही मिनिमम 3 फाईल तिथं अपलोड करायच्या आहेत आणि मॅक्झिमम 28 फाईल अपलोड करायच्या आहेत. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे त्रिकोण म्हणजे समभुज काढला तरी चालेल, तर त्याच्याही वेगवेगळ्या फाईल तुम्ही अपलोड करू शकता. पण शक्यतो प्रत्येक आकृतीची वेगळी फाईल अपलोड करा. त्रिकोण, वर्तुळ, चौकोन, आयत, तुमचा षटकोन किंवा आणखी काही आकृत्या तुम्हाला तयार करता येतील. ट्राय अँड एरर बेसिसवर तुम्ही शिकला, त्यानंतर तुम्ही आणखी पुढे जाऊन वेगवेगळ्या आकृत्या तयार करू शकता. तर मॅक्झिमम तुम्ही 28 आकृत्या किंवा 28 SB3 फाईल तुम्ही अपलोड करू शकताय आणि मिनिमम तुम्हाला 3 करायचे आहे. पण तुम्ही ते सेपरेटच करा. एकत्र केले असतील तर काही हरकत नाही, पण शक्यतो मिनिमम 3 फाईल तुम्हाला त्या अपलोड करायच्याच आहेत. ओके ओके ओके. आम्ही एकच फाईल केलेली, पण ते नंतर तयार करून त्याच्यात अपलोड केली तर चालते? हो, 28 मॅक्झिमम तुम्ही करू शकता. अच्छा, म्हणजे आता तयार करून त्याच्यामध्ये अपलोड केली तरी चालेल वेगळी? येस येस, करू शकता. आणि आकृती कुठली घेतली तरी चालेल ना सर? हो, कुठल्याही घ्या. त्रिकोणच घेतला, त्याच्यातले 1-2 प्रकार घेतले केले तरी चालतील. स्टेप तुम्ही 100 घेतले, 150 घेतले, 200 घेतले, थोडासा मोठा त्रिकोण होईल. बघा, मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण अँटी क्लॉकवाईज ही टॅब वापरली तर या ठिकाणी त्रिकोण सरळ होते. आणि आता थोडासा तिरका झालाय, तो आपल्या एरोच्या डायरेक्शन मुळे झालेला आहे. आपल्या एरोची डायरेक्शन तिरकी आहे, त्यामुळे तो त्रिकोण तिरका झालेला आहे. तर तो थोडासा सुलटा झालेला आहे. ते क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज दोन्ही ऑप्शन आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. चालेल, मी आशा करतो की या ठिकाणी तुम्हाला ही संकल्पना समजली असेल. स्क्रॅच मध्ये त्याचा वापर तुम्ही करू शकाल. त्या ठिकाणी तुमची क्रिएटिव्हिटी वापरून तुम्ही याही पेक्षा चांगले, बेसिक लेवल पेक्षाही चांगले प्रोजेक्ट सादर करू शकाल. यामध्ये तुम्ही बॅकड्रॉपचा वापर करू शकता, त्याचबरोबर वेगवेगळे स्प्राईटचा वापर करू शकता. मी या ठिकाणी बाणाचा वापर केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पेन्सिलचा वापर करू शकता, किंवा एखादं वेगळं स्प्राईट असेल, एखादं कार्टून असेल, हा उडणारा एखादा प्राणी असेल, त्याचा वापर करून तुम्ही त्या ठिकाणी त्रिकोण, चौकोन काढू शकता आणि आपला प्रोजेक्ट मनोरंजक करू शकता आणि तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकता. तर मला आता पुढे थोडंसं जाताना असं तुम्हाला विचारायचं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट आपण अल्गोरिदमचा वापर करून आपण तयार करू शकतो. जर आपण इतर विषयांमध्ये सुद्धा त्याचा वापर करू शकतो, तर तुम्ही थोडं सुचवू शकाल का की आपण या अल्गोरिदमचा वापर करून प्रोजेक्ट बनवताना कोणत्या विषयामध्ये कशा पद्धतीने बनवू शकतो, किंवा अल्गोरिदम शिकवताना विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे विचार करायला प्रवृत्त करू शकतो का? जसं आता मगाशी सरांनी सांगितलं की सरळ ट्रायंगल उलटा झालेला आहे, पण तो सरळ कसा करता येईल? सरळ करण्यासाठी त्याला त्याच्या विरुद्ध टॅब द्यावी लागेल किंवा विरुद्ध कृती करावी लागेल, तेव्हा तो सरळ होईल. हे सरांनी मगाशी ओळखलं आणि त्यांनी सांगितलं की सर याच्याऐवजी असं करता येईल. मगाशी एका सरांचा प्रश्न होता, सर लगेच त्रिकोण काढायचा, मॅडमचा प्रश्न होता की त्रिकोण काढायचा म्हणजे 120 डिग्री ह्याच्यावरून समजतंय, चौकोन काढायचा असेल तर 90 डिग्री करावं लागेल. एका सरांचा प्रश्न होता की सर वर्तुळ काढायचं मग असं करावं लागेल. मॅडमनी लगेच सांगितलं की 360 डिग्रीचा वापर करून आपण करू शकतो. तर असे मुलांमध्ये जर आपण या संकल्पना रुजवायचा विचार जर केला, तर अल्गोरिदम शिकवताना आपण कसा मुलांना सांगू शकतो की तुम्ही स्वतंत्रपणे विचार करा, किंवा काय करू शकतो आपण, की कसे करता येईल? काही आयडिया थोड्याशा, खूप डीप मध्ये नाही सांगायचं, थोडक्यात. किंवा बोलताना अल्गोरिदम म्हणजे काय या संदर्भात थोडस बोलू शकता का? किंवा अल्गोरिदम म्हणजे सर आम्हाला हे समजलं, किंवा आम्ही हे सांगू शकतो विद्यार्थ्यांना सांगायचे की अल्गोरिदम म्हणजे काय. तर हे अल्गोरिदम म्हणजे अशा प्रकारचं आहे बाबा. हॅलो, हा बोला सर. इतिहासामध्ये त्याचा वापर करता येईल ना आपल्याला चौथीच्या? हा, थोडस एक्सप्लेन करून सांगा थोडस. सर, पन्हाळगडाचा वेळ आहे ना, मग त्याच्या ज्या स्टेप बाय स्टेप जसा प्रसंग घडत गेले, ते प्रसंग आपण ते स्प्राईट मध्ये ते देऊन आपण तो प्रसंग सगळा दाखवू शकतो तसा. म्हणजे शिक्षक बोलतायत आणि विद्यार्थी ऐकतात असं दाखवून. हो, म्हणजे स्टोरी टाईप मध्ये नाही का? हा, स्टोरी टाईप मध्ये. बरोबर. प्रसंग म्हणजे स्टेप बाय स्टेप त्याचा अल्गोरिदम तयार करून त्याप्रमाणे आपण दाखवू शकतो. बरोबर आहे. आणखी कोणी ऍड करू शकतं याच्यामध्ये? कोणाला सांगायची इच्छा आहे? छान सर, मस्त सांगितलं. अन्न साखळीमध्ये पण सर येऊ शकतं हे स्टेप बाय स्टेप.
समजा नागतोडा दिला आहे तर तो गवत खातो. मग नागतोड्याच्या नंतर त्याच्या खाली बेडूक घ्यायचा. बेडूक म्हणजे बेडूक नागतोड्याला खातो. नंतर साप घ्यायचा. साप हा ह्याला खातो, बेडूक खातो. अशा पद्धतीने अन्न साखळी आपण देऊ शकतो त्या बरोबर आहे अल्गोरिदम मध्ये. हा. ओके, छाया मॅडम आपण ऍड करा. तर आपण गणित विषयामध्ये पदावली हा घटक जर शिकवायचा असेल तर त्याच्यासाठी मुलांना आपण अल्गोरिदम या पद्धतीने शिकवू शकतो की प्रथम त्या पदावलीमध्ये त्या उदाहरणामध्ये आलेला प्रथम कंस सोडवायचा, मग गुणाकार असेल तर गुणाकार, मग भागाकार असेल तर भागाकार, मग त्याच्यानंतर वजाबाकी आधी आली असेल तर वजाबाकी, बेरीज आधी आली असेल तर बेरीज. मग या पद्धतीने जर गेलो तर त्याचं उत्तर बरोबर मिळतं. बरोबर आहे. मी जो प्रश्न विचारला ना तो याच उत्तरासाठी विचारला होता की कोणत्या विषयामध्ये जास्त वापर करता येईल. इतर विषयांमध्ये करता येतोय आपल्याला, पण गणित असा विषय आहे की ज्याच्यामध्ये पदोपदी अल्गोरिदम सामावलेला आहे. बघा, साधी बेरीज जरी करायची असेल तरी त्या ठिकाणी आपल्याला अल्गोरिदम आहे. जर 2 अंकी संख्यांची बेरीज करायची असेल तर आपण त्या ठिकाणी दशकाच्या घरातून बेरजीला सुरुवात करू शकत नाही. त्या ठिकाणी अल्गोरिदम असा आहे की एककाच्या घरातूनच आपल्याला बेरजीची सुरुवात करायची आहे. बरोबर. तर गणित हा असा विषय आहे की जो एकदम बेसिक लेवल पासून अल्गोरिदम त्याच्यामध्ये पदोपदी सामावलेला आहे. तर गणित हा अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी उदाहरण सांगता येईल गणिताचं. अल्गोरिदम त्यामध्ये पाळला जातो. छाया मॅडम या ठिकाणी बोलल्या. आणखी कोणाला बोलायचं होतं? ओके, चालेल. धन्यवाद. तुम्ही सर्वांनी अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी चर्चेत सहभागी झालात आणि संकल्पना समजून घेतल्यात आणि इतरांनाही ज्ञानात भर पाडण्यासाठी आपण चर्चा केली. तर सर नेक्स्ट स्लाइड घ्या. ओके, तर आता आपण आपल्या कोर्सच्या संदर्भामध्ये बोलूयात. तर आतापर्यंत आपला कोर्स हा चांगल्या पद्धतीने सुरू आहे. तर कोर्समध्ये PLC2 अटेंड करताना आपल्याला काही प्रश्न आहे बघा, तर आपण पाहूया. कोणी एकाने या प्रश्नाचं वाचन कराल का? कोण करेल? हँड रेज करा आणि अनम्यूट करून वाचन केलं तरी चालेल. डायरेक्ट. येस सर. पंकज सर. खाली दिलेल्या विषयावर एक प्रकल्प तयार करा. प्रकल्प हा 2 भागात विभागलेला आहे. दोन्ही फाइल्स एकदाच अटॅच करून नंतर सबमिट करा. भागे कॉम्प्युटेशनल थिंकिंगचे 4 पिलर्स स्तंभ वापरून 1 ते 10 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज कशी करायची विचार करा. तुम्ही या संबंधीचे तुमचे विचार आणि कल्पना कागद आणि पेन यांच्या सहाय्याने देऊन त्याचा फोटो काढू शकतात आणि इथे अपलोड करू शकतात. जर तुम्हाला शक्य असल्यास वर्ड फाईल देखील सबमिट करू शकतात. भाग 2 तुमच्या आवडीचे कोणतेही स्प्राईट आणि बॅकड्रॉप निवडा. 1 ते 10 पर्यंत सर्व अंकांची बेरीज करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये संवाद दाखवा. तुम्हाला USB3 फाईल सबमिट करणे आवश्यक आहे. वरील प्रकल्पासाठी तुम्हाला 2 फाईल सबमिट करणे आवश्यक आहे. पहिली फाईल फोटो किंवा वर्ड PDF फाईल असावी आणि दुसरी फाईल स्क्रॅचची USB3 फाईल असावी. ओके, बघा, आपण या ठिकाणी PLC2च्या असाइनमेंट संदर्भामध्ये बोलत आहोत आणि या असाइनमेंट सबमिट करताना आपल्याला हा प्रकल्प 2 भागात विभागलेला आहे. बघा, या ठिकाणी दोन्ही फाईल एकदाच अटॅच करून नंतर सबमिट करायच्या आहेत. तर पहिला भाग असा आहे की कॉम्प्युटेशनल थिंकिंगचे ज्या 4 पिलर आहेत त्या संदर्भात आपण चर्चा केली. तुम्ही कोर्समध्ये ते पाहिले पण आहेत. तर त्यांचा वापर करायचा आहे आणि 1 ते 10 अंकापर्यंतच्या संख्येची बेरीज कशी करता येईल यावर विचार करून त्याचे विचार तुम्ही कागदावर वही पेनाच्या मदतीने लिहायचे आहे आणि त्याचा फोटो काढून इथं अपलोड करायचा आहे. म्हणजे समजा 1 ते 10 पर्यंतच्या अंकांची बेरीज करायची आहे आणि ती बेरीज करताना आपण कॉम्प्युटेशनल थिंकिंगचे 4 पिलर कशा पद्धतीने वापरू शकतो आणि ती बेरीज कशा पद्धतीने लवकरात लवकर करू शकतो किंवा योग्य पद्धतीने करू शकतो या संदर्भात तुम्हाला अल्गोरिदम तयार करायचा आहे आणि तो या ठिकाणी तुम्ही अपलोड करायचा आहे.
जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही त्याची वर्ड फाईल देखील करू शकता आणि ती वर्ड फाईल सुद्धा सबमिट करू शकता. आणि याच प्रश्नाचा दुसरा भाग असा आहे की तुम्हाला स्क्रॅच ऍप्लिकेशन मध्ये जाऊन स्प्राईट आणि बॅकड्रॉप निवडायचे आहे आणि 1 ते 10 पर्यंतच्या अंकांची बेरीज करण्यासाठी जे तुम्ही वरती केलेलं आहे तेच शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये संवाद दाखवून तुम्हाला तो प्रोजेक्ट तयार करायचा आणि त्याची एसबी फाईल या ठिकाणी अपलोड करायची. म्हणजे या प्रोजेक्ट मध्ये या असाइनमेंट मध्ये तुम्हाला 2 फाईल सबमिट करायच्या आहेत. पहिली फाईल एक तर इमेज असेल किंवा तुमची वर्ड फाईल असेल आणि दुसरी फाईल ही SB3 फाईल असेल. तर दोन्ही फाईल तुम्हाला या ठिकाणी सबमिट करणं आवश्यक आहे. दोन्ही फाईल सबमिट केल्या तरच त्याचा तुम्हाला ग्रेडिंग साठी विचार केला जाईल. तर अशा पद्धतीने PLC2 आपल्याला सबमिट करायची आहे. काही जणांनी सबमिट केली देखील असेल, ज्यांनी केली नाही त्यांनी लवकरात लवकर सबमिशन करून घ्यायचं आहे. आणि आपण आता सत्राच्या शेवटाकडे आहोत. तर या ठिकाणी कोर्स पूर्ण करताना तुम्हाला काही समस्या येत आहेत. फिरकी टीम कडून असेल किंवा फिरकी प्लॅटफॉर्म संदर्भात काही समस्या उद्भवलेल्या आहेत. त्या समस्या फिरकी टीम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतच आहे. लवकरात लवकर त्या समस्या सॉल्व्ह होतील अशी अपेक्षा आपण करूया. आणि कोर्स संदर्भात तुम्हाला काही अडचणी आहेत का? तर बऱ्याच जणांनी आणखी देखील कोर्सला सुरुवात केलेली नाही किंवा काही जणांनी केली आहे तर ती एकदम स्लो चाललेला आहे प्रोसेस. या कोर्सला पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला जास्त वेळ उरलेला नाहीये. आता आपला पहिला कोर्स पूर्ण होतोय, त्यानंतर दुसरा CC1 कोर्स देखील आपल्याला लवकरात लवकर सुरू करायचा आणि पूर्ण करायचा आहे. आपण जेवढा वेळ पहिल्या कोर्सला घेतला तेवढा वेळ आता आपल्याला मिळेल याची शाश्वती नाही, त्यामुळे तो लवकरात लवकर पूर्ण करणं अपेक्षित आहे. तर त्या संदर्भात तुम्हाला काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. कोणाला काही विचारायचं आहे? हा सर, पंकज सर बोला. माझा प्रश्न असा होता की आपण SB3 फाईल जी आहे शिक्षक आणि विद्यार्थी संवाद जो आता 1 ते 10 संख्यांची बेरीज हा स्क्रॅच मध्येच करावा की मी पिक्टो ब्लॉक्स मध्ये केला होता? दोन्ही पद्धतीमध्ये चालणार आहे. दोन्ही ऍप्लिकेशन आपल्याला एक्सेप्टेबल आहेत. पिक्टो ब्लॉक मध्ये सुद्धा केलेला आपल्याला एक्सेप्ट आहे आणि स्क्रॅच मध्ये केला तरी आपल्याला तो चालणार आहे. फक्त तो फाईल SB3 असावी. हा, मी पिक्टो ब्लॉक्स मध्येच तयार केला आणि तो जी वन फाईल आहे किंवा मी वहीवर लिहून जो हे तयार केलेला आहे ते आणि जो संवाद आहे ते दोन्ही अटॅच कसे करायचे ते मला काही माहिती नाही किंवा समजलं नाही. दोन्ही फाईल त्या ठिकाणी तुम्हाला सबमिशन करताना बऱ्याच संधी आहेत, 2-3 संधी आहेत. तुम्ही 2 स्वतंत्र फाईल देखील त्या ठिकाणी अपलोड करू शकता. अगोदर वन इमेज अपलोड करा, नंतर अपलोड करून नंतर SB3 फाईल करू शकतो का? चालेल चालेल, तशी केली तरी चालणार आहे. ठीक आहे, ते समजत नव्हतं म्हणून. ओके, थँक्यू. ओके, स्नेहल मॅडम बोला. सर, PLC1 आणि CC1 कोर्स दोन्ही कम्प्लीट केलेले आहेत. तर हे PLC2 हा पूर्ण नवीन कोर्स आहे की त्यातलाच एक भाग आहे ते विचारायचं होतं. बघा, ICTC जो आपला कोर्स आहे त्यामध्ये 2 PLC आहेत. तर आपली ही दुसरी PLC चालू आहे आणि आपला हा पहिला कोर्स पूर्ण होतोय जो ICTC. CC1 हा स्वतंत्र कोर्स आहे, त्यामध्ये सुद्धा 2 PLC आहेत, त्या सुद्धा आपण घेणार आहोत. तर तो दुसरा स्वतंत्र कोर्स आहे. PLC2 हा वेगळा कोर्स नाही. CC1 आणि ICTC याच्या अंतर्गत PLC येतात. PLC म्हणजे पीअर लर्निंग सेशन्स. ठीक आहे सर. या व्यतिरिक्त आणखी कोणाला काही शंका आहेत? सर, CC1 कोर्स पुढे पूर्ण करायचा का नाही आता आम्ही? सुरू करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. आणि सुरू केल्यानंतर त्याच्या PLC आपण CC1 ची पहिली PLC आपण पुढच्या शनिवारी लगेच घेतोय. त्यामुळे तिथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, PDF साहित्य वाचू शकता आणि CC1 ची पहिली PLC घेतल्यानंतर मग तुम्ही असाइनमेंट पण सबमिट करू शकता. असाइनमेंट सबमिट करण्याची घाई करू नका, फक्त तयार करून ठेवा. PLC आपल्या झाल्यानंतर तुम्ही पहा की आपल्याला त्याच्यामध्ये काही बदल करता येतोय का, अजून आपण केलेलं बरोबर आहे का. PLC होईपर्यंत असाइनमेंट सबमिट करायचेच नाहीत का? जसं तुम्ही असाइनमेंट सोपी असेल, तुम्ही करू शकत असाल तर सबमिट करा, केलेली असेल तर. बरोबर. जर ती तुम्हाला समजत नसेल किंवा काही त्याच्यामध्ये शंका असतील तर तुम्ही PLC होईपर्यंत थांबू शकता. पहिल्या PLC पर्यंत येऊन थांबलेलो आहे तसं. ओके.
C7च्या. हा, आणि सध्या तर फिरकीला प्रॉब्लेमच आहे, तर सोमवारपर्यंत फिरकीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, त्यानंतर तुम्ही करू शकता. असाइनमेंट लॉक देखील असणार आहे. तोपर्यंत तुम्ही जे असाइनमेंट आहेत ना त्याच्यावर वेळ द्या, भरपूर सराव करा आणि चांगल्यात चांगलं करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे ग्रेडिंग्स वगैरे तुम्हाला चांगली मिळतील. आणि जेव्हा आपली PLC होईल, PLC झाल्यानंतरच त्या तुमच्या असाइनमेंट तुम्ही सबमिट करा. आपल्याला फीडबॅक फॉर्म पाठवण्यात येणार आहे, तर तो फीडबॅक फॉर्म देखील सर्वांनी भरायचा आहे. धन्यवाद सर. मनोज सर धन्यवाद, किरण सर धन्यवाद. खूप छान प्रकारे आपण मार्गदर्शन केलेलं आहे. बघा, आजची जी PLC होती पूर्णपणे अल्गोरिदम या विषयावर आधारित होती. यानंतर आणखीन 2 PLCs असणार आहेत आपल्या पुढच्या शनिवारी, जसं की सरांनी अनाऊन्स केलं आहे. त्या शनिवारी देखील आपली PLC आपण ठेवणार आहोत, तशी सूचना तुम्हाला मिळेलच. तुम्हाला कोर्स जर सोपा वाटत असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता, थांबण्याची काही एक आवश्यकता नाही. पण जर असं वाटत असेल की आपण थोडं गायडन्स घेऊन आणखी याच्यामध्ये अपडेट करू शकतो, तर तुम्ही थांबून थोडंसं अपडेट देखील आपली असाइनमेंट पूर्ण करून अपलोड करू शकता. मगाशी आणखीन एक थोडासा गैरसमज शिक्षकांमध्ये आहे असं दिसलं की पिक्टोब्लॉक्समध्ये आणि स्क्रॅचमध्ये, तर दोन्ही सॉफ्टवेअरमध्ये काहीच अंतर नाही आहे. फक्त स्क्रॅच जे आहे ते मोबाईल मध्ये न करता लॅपटॉपसाठी आहे. ज्यांच्याकडे लॅपटॉप उपलब्ध आहे ते लॅपटॉपवर स्क्रॅचचा वापर करू शकतात, पण ज्यांना लॅपटॉप नाही त्यांच्यासाठी पिक्टोब्लॉक्स आहे. पण त्यांच्याकडून जे काही आउटपुट निघणार आहे ते सगळा USB3 फाईल असणार आहेत, त्याच्यामुळे दोघांमध्ये काहीही प्रोडक्टमध्ये काहीही फरक नसणार आहे. ठीक आहे, तर ही PLC झाल्यानंतर तुम्हाला फीडबॅक फॉर्म ग्रुपवर पाठवला जाईल, तो तुम्ही व्यवस्थित भरायचा आहे. आणि आता एक सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी आपले ज्या स्थितीमध्ये आपण असाल आपले व्हिडिओ कॅमेरे ऑन करायचे आहेत. आपले स्क्रीनशॉट व्हिडिओ चालू केल्यानंतर स्क्रीनशॉट घेतले जाणार आहेत. फोटो आपल्याला सर्वांचा ग्रुप फोटो घ्यायचा आहे. फीडबॅक फॉर्म मध्ये PLC1 आणि PLC2 असं सिलेक्ट करायचं. म्हणजे PLC1 आपली झालेली, तिथं PLC2 सिलेक्ट करा आणि नंतर फीडबॅक फॉर्म भरा, म्हणजे तुमची PLC2 ची उपस्थिती त्या ठिकाणी ग्राह्य धरली जाईल. व्हिडिओ कृपया सगळ्यांनी चालू करा. ओके, थँक्यू. मनोज सर, आपण या सत्राची सांगता करावी. या ठिकाणी आपल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, आपलं डाएट आणि लीडरशिप फॉर इक्विटी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित हा कोडिंगचा जो कोर्स आहे, या कोडिंगच्या कोर्समध्ये आपण आज ICTC या कोर्सच्या अंतर्गत PLC2 या ठिकाणी आयोजित केली होती. या PLC2 साठी सर्वजण उपस्थित राहिले आणि अतिशय छानपणे तुम्ही या सत्रामध्ये सहभागी झालात, चर्चा केली, संकल्पना समजून घेतल्यात, तुमचे विचार या ठिकाणी मांडले. तर या ठिकाणी मी संपूर्ण LFE टीम, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व या ठिकाणी आपले उपस्थित असणारे सर्व मेंटर्स यांच्या वतीने तुम्हा सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि अशाच पद्धतीने तुम्ही कोर्स पूर्ण करा. कोर्समधील पुढील वाटचालीसाठी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा. आणि या ठिकाणी आपली PLC2 संपन्न झालेली आहे आणि संपलेली आहे. या ठिकाणी तुम्ही लेफ्ट होऊ शकता असं मी या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.